आपल्याला ते सूचनेचं पालन करण्यासाठी मी सर्वांना विनंती करेल की आपण खेळाडू कक्षामध्ये खेळाडूने वरती बसायचं आहे आणि त्यानंतर जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे त्यांना आपण डगआउटच्या बाजूला जायचं आहे। सर्व प्रेक्षक वर्गांना सुवर्ण संधी मी विनंती करेल की पाया पडून विनंती करेल की आपण खेळाडू कक्षाच्या थोडंसं त्या पट्टीच्या बाहेर राहा, हरकत नाहीये। तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅचला होते सुरुवात। आपण पाहतोय पुन्हा एकदा ओपनिंगची जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळेल, थोडंसं बदलाव पाहायला मिळतो या मॅच मध्ये। ओपनिंग साठी थोडंसं बदलाव होताना पाहायला मिळाला, यश फस्टे आणि समीर शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ओपनिंग साठी। तर गोलंदाज आपण पाहू शकाल हर्षल वेखंडे, दक्षिण 11 बेस्ट ऑफ आदिवली टीमच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल। स्ट्राईक वरती फलंदाज यश फस्टे आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज समीर शिंदे। पहिला चेंडू इंटर केला जाईल, मॅचला होते सुरुवात। आजच्या दिवसातली शेवटची मॅच, अंतिम मॅच, फायनल मॅच आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहील, कोणाचं नाव गाजेल ते आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे। पहिला चेंडू हर्षल यश फस्टे मात्र पॉइंटला खेळला, तिथे क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षकाकडून मिस फील्ड पाहायला मिळाली। चेंडू मात्र अरुण उघडा आले आणि अरुण उघडा कडनं सुद्धा मिस फील्ड आणि दोन प्लेयरांना बॅकअप चांगला मिळाला परंतु मिळूनही फायदा झाला नाही। चेंडूवरती मिळतील या 4 धावा आणि 4 धावेने आपल्या टीमसाठी पाहायला मिळाला 4 धावा। तर या टीमचे मालक आमचे सदा जिथे उपस्थित झाले मी पुन्हा त्यांचं हिराजी साबळे सर आणि महेशजी वेखंडे सर, आपणास पुन्हा एकदा खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या संघासाठी सर्व खूप शुभेच्छा असतील, त्यानंतर आवडपाडा संघासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, कारण हा शेवटचा सामना आहे, आज अंतिम सामना। अंदाज पाहायला मिळतील, पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, पुन्हा हर्षल चेंडू घेऊन झाले यश फस्टेसाठी। पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन आहे, चेंडू निघून जाईल, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू होता। क्षेत्ररक्षक प्रयत्न नक्कीच चांगले केले परंतु प्रयत्नाला अपयश आलं। पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळतील 4 धावा यश फस्टेच्या नावावरती। बॅक टू बॅक 2 चौकार हर्षल या गोलंदाजावरती ठोकलेत यश फस्टेनं। सुंदर फटकेबाजी, चांगली मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये। आता ही मॅच महत्वाची मॅच आहे, सर्वात महत्वाची मॅच, आजच्या दिवसातली शेवटची मॅच, अंतिम मॅच आणि फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते। जो संघ जिंकेल त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, आजचं नियोजन आपल्याला सगळं करायचं आहे। आजच्या जी क्वालिफायर मॅच होईल, जी टीम क्वालिफायर होईल त्यांना सर्वांना विनंती आहे की आजचं नियोजन आपल्या मैदानाच्या आतमधलं आपल्याला करायचं आहे। हर्षल पुन्हा चेंडू घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये, यश फस्टे पुढे पाईनला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेट झोनच्या डोक्यावर, तिथे चेंडू मात्र पाईन लेगला स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा इथे फंबलता जाणवली, चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील। चांगली फलंदाजी, सुंदर फलंदाजी, यश फस्टे आज चांगली करामत करतोय। चांगला क्रिकेट त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये, आज त्यांनी त्याचा दिवस चांगला गाजवला, सुंदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आता पुन्हा एकदा वैयक्तिक त्याच्या धावा बॉलकावरती 10 पाहायला मिळत आहेत, म्हणजे तिन्ही चेंडू तो स्वतः खेळला या पहिल्या ओव्हर मधल्या सर्कलच्या ओव्हर मध्ये। हर्षल या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा।
हो, पाईनला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे अपयश आलं फलंदाजाला. चेंडू डॉट आलाय. थोडं श्वास घेण्याची जागा मात्र गोलंदाजाला मिळाली हर्षल वेखंडे या गोलंदाजाला. आणि चांगली किपिंग पाहायला मिळाली राजेश बला यांच्या माध्यमातून. सुंदर खेळ आज आदिवडीकरांच्या माध्यमातून सुद्धा राहिला. तितकाच चांगला खेळ आज अवळपाडा संघाच्या नावावरती राहिलाय. रेकॉर्ड ब्रेक आज पूर्णपणे त्यांच्या नावावरती पाहायला मिळालाय. पुन्हा हर्षल चेंडू घेऊन जाईल पष्टेसाठी. पुन्हा त्या बॅटची कडा इथे पाईनला चेंडू जातो. पाईनला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू लेगला जातो. तिथे डीप लेग मध्ये क्षेत्ररक्षक जोडली जात आहेत. स्वतःने चांगला कव्हर केला आणि चेंडूला मात्र थांबवलं गेलाय आणि आपल्या संघासाठी या चेंडूवरती एक धाव वाचवली गेली. या चेंडूवरती मिळतील 3 धावा आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 13. धावा धावफलकावरती. जी रिक्षा लागलेली आहे त्याच्या समोर जी गाडी आहे त्या गाडीचा आरसा थोडासा खाली करायचा. खेळाडू कक्ष आपण अवळपाडा संघाचे खेळाडू कक्ष आहे त्याच्याकडे थोडंसं प्रेक्षकांनी लक्ष द्यायचं. आपले जे खेळाडू असतील त्यांना विनंती आहे की त्या झाडाखाली बाईक लागलेली त्याचा आरसा थोडासा खाली करायचा आहे. हर्षल पुन्हा एकदा इथे कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील 13 धावा. तर सन्माननीय आमचे वेखंडे साहेब इथे उपस्थित झाले त्यांचंही मनापासून सरचे स्वागत आहे. तर मी सचिन दादा चौधरींना विनंती आहे की आपण आपल्या शुभ अत्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे. चला लवकरात लवकर आपण वेळ मिळाली आहे, ओव्हर संपलेली आहे तोपर्यंत लगेच आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करायचा. एक माईची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान आपण करत होतो. मी वेखंडे साहेबांना विनंती करेल की वेखंडे साहेब आपण या मुख्यमंचावरती असं नसतं झालात तुमचा खूप खूप मंडळाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करेल. तर साहेबांचा आपण मान सन्माननीय संभाजी गोडंबे साहेब आपणास विनंती आहे की आपला एक मान सन्मान केला जातो तो आपण स्वीकारायचा आहे. खूप खूप धन्यवाद. या मुख्य मंचावरती आपली उपस्थिती लाभली खूप खूप आभार व्यक्त करेन. आमच्या या मंडळाला आपण भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. तर जाऊया तर सन्माननीय सीतारामजी उमने साहेब आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या मुख्य मंचावरती आहात आपलं सुद्धा स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. तर साहेबांना विनंती केली की आपण साहेब आपण या मुख्य मंचावरती आलात आपला सुद्धा मान सन्मान करणं आमचं कर्तव्य. तर मी नितीनजी सर सचिन दादांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करायचा. एक मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान आपण करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. या मुख्य मंचाला आपण भेट दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करेल. आमच्या त्यांच्या साथीला आमची दुसरी एक व्यक्ती आहे त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करेल. तर साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. काळरामजी उमोने साहेब आपणास सुद्धा विनंती आहे आपला सुद्धा मान सन्मान करणं. मी पुन्हा एकदा सचिन दादाला विनंती करेल की सचिन दादा आपण साहेबांचा पुन्हा एकदा या उग्रदार मायेची शाल देऊन आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपण त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करायचा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण या चषकामध्ये क्रिकेटच्या निमित्तानं काय होईना परंतु आपल्या या विभागाला भेट दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करेन. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या स्थितीला परिस्थिती इथे घडली गेली. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 19 धावा जोडल्या गेल्यात आणि अजूनही जर पाहायला गेलं तर दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. तर प्रशांत गोलंदाजी मार्कर आहे. तर प्रगतीपथावर गोलंदाजी करताना आपण पाहतो प्रशांतच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला एस पष्टे पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक वरती समीर शिंदे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रशांत चेंडू घेऊन जाईल एस पष्टेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी राहिली या चेंडूवरती. जर पाहायला गेलं तर सुंदर खेळ राहिला प्रशांतच्या गोलंदाजीवरती. आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. प्रशांत पुन्हा त्या चेंडू घेऊन झाला. हो आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय डीप पॉइंट मध्ये. तिथे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक येतात. चेंडू अडवतील का? चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू अडवला फेकला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि तिसरे धावेचा प्रयत्न केलाच नाही. 2 धावा आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 21.
21 धावा. यश पुन्हा तसं जेवताना पाहायला मिळतं स्ट्राईक वरती. तर स्ट्राईक वरती समीर शिंदे गोलंदाज. प्रशांत स्लोअर गतीचा चेंडू फसव्या चेंडू परंतु ऑफस्टंपच्या बाहेर. पंचाडी या चेंडूला दंडित केला आणि वाईटच्या रूपामध्ये एक धाव. एक धावेने धावफलक जोडलं जाईल आपल्याला धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळतात. थोडासा स्लोअर गतीने चेंडू टाकला होता. त्या स्लोअर गतीचा चेंडूवरती जर पाहायला गेलं तर यश मध्ये चुकले होते परंतु चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. पुन्हा एकदा चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. हा चेंडू सुद्धा वाईट घोषित केलाय. वाईटच्या रूपामध्ये एक धाव. पुन्हा एकदा एक ने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होताना फर्स्ट स्ट्राईक वरती. हो पुन्हा एकदा पटका चांगला आला. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. ग्रीश मात्र होते परंतु ग्रीशला चेंडू आवाक्याच्या बाहेर होता. या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या आणि 6 धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती 29 डीजे रमेश. तर पुन्हा एकदा या चेंडूवरती 6 धावा पाहायला मिळाल्या. 6 धावेने धावफलक जोडला गेला. बिना गड्या बदल्यामध्ये जर पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळतो. एस फस्टे मात्र आज चांगलंच त्याचं नाव गाजवताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी चांगली फिल्डिंग. इथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र सुंदर स्लिप मध्ये झेल टिपला गेला सुरेश दळवीच्या माध्यमातून आणि एस फस्टेची खेळी संपुष्टात. पहिला गडी बाद होईल. एस फस्टेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. एस फस्टेने सुंदर खेळी केली. जवळजवळ 11 चेंडू खेळला आणि 27 धावांची खेळी साकारली गेली. 27 धावा त्याच्या स्वतःच्या नावावरती राहिल्या. या मॅच मध्ये सुंदर खेळ पुन्हा पष्ट्या या खेळाडूकडून राहिलाय. सन्मानी आमचे काशीनाथ दादा पष्टी यांचे सुपुत्र त्यांच्या माध्यमातून सुंदर खेळ मात्र आज या मुख्य मंचाच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल या प्रीमियर लीग मध्ये. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. एक गडी बाद 29. पुन्हा हर्षल वेखंडे चेंडू घेऊन जाईल. कव्हरच्या दिशेने चेंडू केला. तिथे कव्हर क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला फेकलाय. तोपर्यंत पाहायला गेला तर एक धाव इथे सहज प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि एकच धाव आणि एक धावेने धावफलक जोडलं जाईल. एक गडी बाद 30 धावा धावफलकावरती. तिसरी ओव्हर प्रगती पथावर असताना हर्षिल विखंडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतं. पहिली ओव्हर त्याने टाकली गेली होती. पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर 13 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये जो गोलंदाज आला प्रशांत त्याने स्वतःच्या वैयक्तिक 16 धावा खर्च केल्या आणि आता पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर हर्षल गोलंदाजी मार्कर लागला. तर हर्षल बघूया पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च झाले. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर 5 चेंडूमध्ये अजूनही मोठी धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहू शकाल. धर्मवीर अवळपाडा टीमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती भरत भोईर एक मोठा फलंदाज. नॉन स्ट्राईक वरती भरत समीर शिंदे फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक प्रशांत येतील. प्रशांतने चेंडू अडवला फेकला. तोपर्यंत एक धाव इथे पाहायला मिळाले आणि 21 धावावरती समाधान मानावं लागेल. सुंदर फिल्डिंग सुंदर चेंडू फेकी. कनेक्शन सुद्धा तितकंच चांगलं.
प्रत्येक षटकारातील सन्मानी आमचे सीतारामजी उमने सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा प्राइज लागलाय. सॉरी भरतसाठी प्रत्येक षटकारासाठी आचंडी वाईट आलाय. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावीने धावफलक जोडले जाईल 32 धावा. तर भरतसाठी एक सुवर्ण संधी आहे. सन्मानी आमचे सीतारामजी उमंग सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचा प्राइज आहे. तर ती मिळवण्यासाठी मात्र षटकार टोकणं गरजेचं आहे. भरत शिंदे स्ट्राईक वरती, नो स्ट्राईक वरती, सॉरी समीर शिंदे स्ट्राईक वरती आणि नो स्ट्राईक वरती. भरत भोईर गोलंदाज. हर्षल वेखंडे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या जागीच थांबलेली पाहायला मिळेल. 32 धावा, 1 गडी बाद, 32 धावा. चांगली गोलंदाजी केली जाते हर्षल वेखंडेच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक राहिलंय, कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. दोन्ही संघ इथं चांगलं झुलताय. चांगली मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातली शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती समीर, नो स्ट्राईक वरती बरं. फटका चांगला आला, लाजवाब फटका. ताकदीचा वापर, हवाई सपाट आणि तितकीच लांबी आणि तितकीच उंची. भरत शिंदेच्या बॅटमधनं मिड विकेटच्या डोक्यावर, सॉरी समीर शिंदेच्या बॅटमधनं मिड विकेटच्या डोक्यावरनं या चेंडूवरती मिळतील 6 धावा. डीजे रम्या. चला आपण टीम मिचिंग करायची नाही. लवकरात लवकर वेळेचं भान राखा. लवकरात लवकर आपण मॅचला कव्हर करायचं आहे, कारण आपल्या संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला ग्राउंडचं काम करायचं. यासाठी सर्वांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर मॅच कंप्लीट करा. आतापर्यंत धावसंख्या 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 1 गडी बाद, 38 धावा. हर्षल पुन्हा एकदा त्याच जाग्यावरनं आणि त्याच उंचीचा, त्याच लांबीचा प्रॉपर षटकार. बॅक टू बॅक समीर शिंदेच्या बॅटमधनं दुसरा षटकार. डीजे रम्या. बॅक टू बॅक षटकार आला. समीर शिंदे मात्र ते बॅट त्याची बोलायला लागले. चांगले फटके येत आहेत. चांगला खेळ त्याच्या बॅटवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते समीर आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज हर्षल वेखंडे त्याच्या गोलंदाजीवरती मात्र मार पडताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हापट्याकर्षण होता मध्ये ढकलला. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू आवडण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि दुसरी धावीला सुरुवात होताना पाहायला मिळेल. थोडीशी मिसफिल्ड आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेनं धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. एकूण टोटल 46 धावा, 1 गडीबाद 46. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 46. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये झाल्या 16 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये झाल्या 17 आणि एकूण टोटल धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46, 1 गडीबाद आणि अजूनही उर्वरित 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 3 ओव्हरमध्ये अजूनही जर 46 धावा झाल्या तर जवळजवळ इथे मोठी धावसंख्या जमा होईल. पुन्हा एकदा मॅचमध्ये चांगला रोमांच मोड येईल याच्यामध्ये शंकाच नाही. कर चला लवकरात लवकर ड्रिंक ब्रेक आलेला आहे, तर लवकरात लवकर आपण खेळाडू कक्षामधून आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन यायचं आहे. विनंती असेल चला लवकरात लवकर येणं करायचं आहे. धर्मवीर आवळपाडा टीम आपल्यासुद्धा विनंती आहे, आपल्याला पाणी लागत असेल तर याच ब्रेकमध्ये आपण पाणी आणायचं आणि त्या मध्ये आपल्याला पाण्याची संधी दिली जाणार नाही, याच्याकडे लक्ष असू द्या.
तर ह्या असोसिएशनचे खजिनदार लक्की गोडंबे ते उपस्थित झाले, त्यांचे मनापासून शब्द सुमनाने सहर्षे स्वागत आहे. तर स्ट्राईक वरती भरत, नो स्ट्राईक वरती समीर, तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली टीमच्या माध्यमातून सुरेश दळवी गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतील. बघा सुरेश चेंडू घेऊन जाईल भरतसाठी, आपट्याकर चेंडूला उडवलाय, इथे मात्र क्षेत्ररक्षक त्या चेंडूकडे फक्त नजर लावतील आणि अन्यथा काही करू शकणार नाही. चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. भरतच्या बॅटमधनं 6 धावा. डीजे रम्या आमच्या सीतारामजी उमंगे सर इथे मुख्यमंचावरती उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून प्राइज दिली गेली. सन्माननीय आमचे खेळाडू भरत भोईर यांना या षटकारावरती 200 रुपये लागू झालेले आहेत. तर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील भरत भोईर. तर स्ट्राईक वरती भरत भोईर आहेत, न स्ट्राईक वरती शिंदे समीर, तर गोलंदाज सुरेश दळवी. पुन्हा एकदा इथे फटका बसला, हवेतील क्षेत्ररक्षक तिथे जोडले जातील, त्याचं कॉम्बिनेशन चुकलं आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर त्याचा अंदाजच नव्हता चेंडूवरती चेंडू कशा पद्धतीने कलेक्ट करू असं त्याच्यासमोर प्रश्न झाला होता. मला आता गिरीश होते आणि गिरीशने मात्र इथे चुकी केली आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफीच नाही, कारण इथे जीवदान मिळालं भरत भोईर सारख्या फलंदाजाला आणि या चेंडूवरती 1 धाव प्राप्त झाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 53 धावा 53 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत. पुन्हा सुरेशने संधी निर्माण केली होती, परंतु तितकाच चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडनं झाला परंतु अपयश आलं. पुन्हा एकदा सुरेश दळवी चेंडू घेऊन जाईल भरतसाठी समीरसाठी, समीर मात्र मारा करेल आपल्या टीमसाठी. हो पुन्हा एकदा इथे बॅटची कडा होती, तिथे क्षेत्ररक्षक मात्र सुंदर झालं आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही, चांगली गोलंदाजी, थोडासा श्वास घेण्याची जागा मिळाली. हा चेंडू डॉट आला सुरेश दळवीच्या गोलंदाजीवरती, सुंदर अशी गोलंदाजी राहिली. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती षटकार काढला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं सुरेश दळवीच्या गोलंदाजीवरती. समीर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते स्ट्राईक वरती. स्लोअर गतीचा चेंडू, या चेंडूवरती बघा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला, तिथं मात्र ललित दळवी होते त्यांचेच मोठे बंधू आणि सुंदर फिल्डिंग. 1च धाव, चांगलं कमबॅक, सुंदर कमबॅक राहिलं. या चेंडूवरती 1च धाव मिळाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती 1 गडी बाद 54 धावा. सुरेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहिलं स्ट्राईक वरती लेफ्ट हँड बॅट्समन भरत भोईर, त्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. उलटवा चेंडू होता परंतु पाईनला खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक जोडले गेले. 1 धाव कंप्लीट झाले आणि वाईट +1 या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 56. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली बेस्ट ऑफ आदिवली टीमच्या माध्यमातून. दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र धर्मवीर आवळपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. समीर पुन्हा एक्स्ट्रा कव्हर चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक नाही, गॅप फ्रीझन मध्ये चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. समीर शिंदेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळतील 4 धावा. डीजे रम्या सुंदर असा खेळ आपण पाहतो. समीर शिंदेच्या बॅटमधनं पुन्हा त्याचे उपकार पाहायला मिळाला, तर सुरेश पुन्हा चेंडू घेऊन जाईल समीरसाठी. हो पुन्हा त्या बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू राजू आले, राजूने झेल सोडलाय आणि झेल सोडल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल ते आलेली वेळच आपल्याला सांगणार, कारण एक चांगला खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे आणि त्याचा झेल आपण सोडलाय म्हणजे कदाचित आपण मॅच, कारण या मॅच मध्ये नेहमी चांगलं धावसंख्या धावफलकावरती 60 धावा लागल्यात, 60 धावा लागल्यात आणि 1 विकेट.
नेहमीच क्रिकेटमध्ये सांगितलं कॅचेस इन द मॅचेस असे मात्र सांगितलं जात असतं, परंतु इथे कॅच सोडली गेली आहे आणि मॅच सुद्धा सोडली जाईल का ते आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे, कारण आलेल्या वेळेनंतरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तर समीर शिंदे आणि भरत भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 4 षटकांचा सामना समाप्त झालाय आणि 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 60 लागल्या, तर अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर 12 चेंडूंमध्ये अजूनही मोठी धावसंख्या जमा करू शकतील अवळपाडा टीम, धर्मवीर अवळपाडा टीम. तर गोलंदाजी मार्कर आले गोलंदाज रोशन हो पहिल्या चेंडूवरती आक्रमण तिथे क्षेत्राच्या दळवी येतील आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. थोडीशी मी म्हणेल चुकी, दोन्ही हात जर कदाचित घातले असते तर कदाचित हा चेंडू हाताला लागला असता आणि कॅच सुद्धा होऊ शकली असती, परंतु या चेंडूवरती एका हाताने प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम 4 धावा मिळाल्या. तर तळवाडे गावातली एक गुड व्यक्ती सन्माननीय आमचे मराठे सर इथे उपस्थित झाले, तर त्यांचंही मी मनापासून सरचे स्वागत आहे. तर मी विनंती करेल थोडं वर संपल्यानंतर त्यांचा अभिमान सन्मान केला जाईल. खूप खूप धन्यवाद. आपण इथे मुख्य मंचावरती उपस्थित झाला, तुमचं मनापासून आभार व्यक्त करेन. या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळेल. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 65 जोडले जातील. अजूनही जर पाहायला गेलं तर रोशनच्या माध्यमातून 65 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर रोशनच्या माध्यमातून गोलंदाजी केली, तर रोशनच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल मिळाली. पुन्हा आता स्ट्राईक वरती थोडीशी रोटेट होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती समीर आणि नॉन स्ट्राईक वरती भरत. गोलंदाज रोशन. दक्षिण लेवाना बेस्ट ऑफ आदिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला क्रिकेट मैदानाच्या दोन्ही संघाकडे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. समीर पुन्हा चेंडू घेऊन जाईल. रोशन हो पहिला चेंडू उलटा चेंडू होता, त्या चेंडूवरती पाहायला गेलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला राहिला, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन पंचाने या चेंडूला नो घोषित केला आणि No+1 एकूण 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 67 धावा आणि इथून पुढे फलंदाजाला फ्री हिट चान्स. फ्री हिट चान्स लागलेला आहे फलंदाजाला भरतला. तर रोशन चेंडू पुन्हा घेऊन जाईल. 67 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 5व्या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहेत. हो सुंदर चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू रोशनच्या माध्यमातून टाकला आणि भरत मात्र मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट झाले. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी, थोडंसं कमबॅक राहिलं या गोलंदाजाकडनं. रोशनच्या माध्यमातून अजूनही 5वी ओव्हर प्रगतीपथावर आहे. रोशनच्या माध्यमातून टाकली जाते. आता मात्र सिंधीनं समीरनं थोडंसं कानमंत्र दिलाय भरतला, पण भरत बघूया त्या कानमंत्राचा पुरेपूर फायदा उचलतो की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचंच राहील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता, त्या चेंडूवरती कनेक्शन नव्हता आणि या चेंडूवरती 1 धाव तर नक्कीच प्राप्त झाली आहे. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. 68 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. अजून चांगला क्रिकेट बदलाच्या आतमध्ये रंगला जातोय. सुंदर खेळ आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना, अंतिम सामना, क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला दक्षिण लेवाना बेस्ट ऑफ आदिवली टीम, तर एका बाजूला धर्मवीर आवळपाडा. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतोय. चांगला रंगला गेला मैदानात. अजूनही पहिली इनिंग समाप्त होण्यासाठी काही चेंडू शिल्लक आहेत. हो पुन्हा एकदा चांगला फटका यॉर्करला चेंडू होता, त्या चेंडूवरती काय क्रिकेट खेळला समीर शिंदेनं, कारण खेळण्यासाठी भागच पाडला आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. तर आता इथून पुढे तर 68 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर रोशनच्या माध्यमातून चेंडू टाकला जाईल. नक्कीच चांगला क्रिकेट, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अवळपाडा संघाने सुद्धा आज दाखवलाय. चांगला रेकॉर्ड ब्रेक त्यांनी त्यांच्या नावावरती आज घडवलाय. पुन्हा एकदा रोशन चेंडू घेऊन समीरसाठी हो पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बघतच बसतील. लाजवाब फटका, सुंदर अशी फटकेबाजी समीर शिंदेच्या बॅटमधनं पाहायला मिळते. त्याचा बल्ला आज पूर्णपणे बोलतोय. चांगला फटके त्याच्या बॅटमधनं येत आहेत. पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूमध्ये मिळाल्या 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडलं गेलं.
72 धावा. परिणाम कदाचित आपल्याला भोगावा लागेल आणि ते तिथे सिद्ध होताना पाहिलं. तर नक्कीच मी जगदीशजी पाटील सरांना विनंती करेन की आपण पंडितजी बराडे सरांचा यथोचित मान सन्मान आपण करायचं. एक माईची उबदार शाल आणि प्रेमाचं फुल प्रतीक देऊन आपण त्यांचा मान सन्मान करायचा. तर आपल्या मुख्य मंचावरती आपल्या या विभागातलीच एक व्यक्ती, आपल्याच या असोसिएशनची एक व्यक्ती पंडितजी मराडे सर या मुख्य मंचावरती उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून एक माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर केला जातो. खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आपण या आपल्या प्रीमियर लीग साठी इथे उपस्थित झाला. तुमचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने सुद्धा कौतुक केलं जाईल. धन्यवाद मराठे सर, आपण इथे मुख्य मंचावरती आलात, मनापासून आभार. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मधली या पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक टाकला जाईल. सुभाष या गोलंदाजाकडनं पहिल्या चेंडूवरती आक्रमण, तिथे क्षेत्ररक्षक आहेत दळवी, ललित दळवी, परंतु ललित दळवीकडे कोणतीच नव्हती की आपण या चेंडूला अडवू शकतोय आणि चेंडू सरळ पुन्हा निघून जाईल. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धावा आणि 6 धावीने धावसंख्या धावफलक जोडलं जाते. एक गडी बाद 78 धावा. 78 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धर्मवीर आवळपाडा टीम आज खूप सुंदर खेळ करतोय. आदिली संघाला मात्र विचार करणं भाग पाडलं गेलंय, कारण दोन्ही संघ जर पाहिलं तर एकाच विभागातले सर्व खेळाडू आहेत आणि सर्व खेळाडूंकडनं आज चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. सर्वांची मनं जिंकली आहेत समीर शिंदे आणि यश पष्टे. त्यानंतर कालचा दिवस सुद्धा सुंदर गाजवला होता. गौरव पष्टे आणि सागर सोकंदे या खेळाडूने खूप चांगला खेळ केला. आज मात्र यश पष्टे आणि समीर शिंदे यांची सुद्धा नावं घेण्यासाठी विसरणार. खूपच चांगला क्रिकेट आहे. त्यानंतर भरत भोईर सुद्धा चांगली खेळी करतोय. या चेंडूवरती पाहायला गेलं तर ओके, धन्यवाद. तर पंचांनी इथे स्वॅप सिग्नल नो वाईट दिलाय. तर नक्कीच इथून फलंदाजाकडनं रिव्ह्यू घेण्यात आलं तर चेंडू चेक करायचा वाईट आहे की नाही ते कळेल. आपल्याला पाणी का पाणी आणि दूध का दूध इथे केलं जाईल सन्मान्य आमच्या योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. स्पेअर डिलिव्हरी कोणत्याही प्रकारच्या या चेंडूवरती दंडित केलं जाणार नाही. नक्कीच चांगला चेंडू आहे, खूप सुंदर असा चेंडू. तर पुन्हा एकदा इथे गोलंदाजी केली जाईल. सुभाषच्या माध्यमातून स्ट्राईक वरती फलंदाज भरतसाठी सन्मानी आमचे सीतारामजी ओमने सर यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 200 रुपये. पुन्हा एकदा प्रयत्न तर नक्कीच केला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने मिळून आपल्या क्षेत्ररक्षक येतील प्रशांत मध्ये चेंडू अडवले ते केले, परंतु दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे रिले थ्रो झाला होता, परंतु ते क्षेत्ररक्षक नव्हते. विकेटची चान्स मिळाली होती परंतु गमावली गेली. या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावीने धावफलक जोडले गेले. एक गडी बाद 80 धावा. 80 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे. तर पार्टनरशिप जर पाहिलं तर 22 चेंडूमध्ये भरत आणि शिंदे समीर यांची 51 धावींची पार्टनरशिप. आज पुन्हा एकदा साजेदारी चांगली पाहायला मिळाली आहे. हो, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. त्या चेंडूवरती पाहिलं तर स्वार झाले होते फलंदाज, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर आणि पंचाने पुन्हा एकदा या चेंडूला दंडित केलं, म्हणजे भीमर चेंडू घोषित केलाय. आणि या चेंडूवरती सुद्धा +1 एकूण 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील 82 धावा. समीर स्ट्राईक वरती समीर गोलंदाज सुभाष उघडा यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. खूप थोडीशी खराब नाराज करणारी गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही. चेंडू सरळ राजाबाला यांच्याकडे जातोय आणि सुंदर किपिंग. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या ओव्हर मध्ये. सुभाषच्या माध्यमातून टाकली जाते. चांगली मॅच रंगली होती मैदानाच्या आतमध्ये. आज आपण खूप चांगला क्रिकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 82 धावा धावफलकावरती लागल्या. 6 ओव्हरचा खेळ आहे. तर 6 ओव्हर मध्ये
आता पुन्हा त्या पॉईंट मध्ये चेंडू ढकला तिथे स्लिप मध्ये सुंदर फिल्डिंग आपण पाहतो. सुरेश दळवी आज त्याच्या नावावरती चांगली फिल्डिंग राहिली आहे आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर एकच धाव प्राप्त झाली आहे आणि एकच धाव आणि एक धावीने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 83 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही शेवटच्या ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक सुरुवातच्या माध्यमातून टाकायचे तर नक्कीच इथून पुढे चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण पहिली इनिंग अजून समाप्त होण्यासाठी काही सेकंद उरलेत, काही चेंडू उरलेत. सुभाष पुन्हा चेंडू टाकला, पुन्हा एकदा फटका प्रॉपर आलाय आणि शेवटच्या चेंडूवरती काय फटका केलाय. टायमिंग प्रॉपर, हवाई सफर, ताकदीचा वापर आणि मॅक्झिमम शेवटच्या चेंडूवरती षटकार भरत भोईरच्या नावावरती. पुन्हा एकदा 200 रुपये लागू झाले. सन्माननीय आमचे सीतारामजी उमवणे सरांच्या माध्यमातून दिले जातील. तर मायक्रोफोनचा भार आमचे ऑफिशियल कॉमेंटर सन्माननीय फरडे सर ना मी विनंती केली आपण मायक्रोफोनचा भार सांभाळला जाईल आणि मी थांबतो. धन्यवाद. तर व्यासपीठावर सचिन चौधरी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी सगळ्या ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. त्यांचा नामोल्लेख करणं हे फार गरजेचं आहे कारण त्यांनी डोळखाम विभागीय प्रीमियर लीग साठी या संपूर्ण ट्रॉफीज त्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात. मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह. तर काय मॅच पाहायला मिळते, अंतिम मॅच क्वालिफायर मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपाडा, सन्माननीय आदरणीय विकास शेट चौधरी साहेब, विकासभाई चौधरी साहेब आणि प्रथमेश निमसे या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून सांगड घातलेली ही संपूर्ण टीम धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपाडा या नावाने या टीम मला अगदी बघितलं तर आजचा दिवस त्यांनी गाजवला. त्यानंतर दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली या टीमने देखील आजचा दिवस पूर्णपणे गाजवलेला आहे. आपल्या बॉलिंग डिपार्टमेंटसाठी ओळखली जाणारी बॅटिंग करत असताना ज्यावेळेस त्यांनी द्वितीय मॅच खेळली अवलपाडा समोर त्यावेळेस देखील अगदी आम्ही बॅटिंग बघितली होती, डॉट बॉल खेळले होते, परंतु लगातो 6 या टॅगलाईन प्रमाणे त्यांनी षटकार ठोकले होते आणि या मॅच मध्ये षटकार ठोकावे लागतील कारण धावा आहेत 36 चेंडू आणि तब्बल 89 धावा. धन्यवाद. आमच्या या ठिकाणी माझे सहकारी समालोचक आदरणीय फरडे सर आणि मी या ठिकाणी शेवटच्या सामन्याचं समालोचन आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी करतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये नाबाद 6 षटकांमध्ये 89 धावांचं आव्हान ठेवलंय. ते समोरचा संघ 90 धावांचं आव्हान ठेवलंय ते आदिवली संघासमोर. जर आपण पहिल्या इनिंगचा जर आपण थोडासा सूक्ष्म अभ्यास केला तर लक्षात येईल की अनेक कॅचेस त्याचबरोबर रनआउट त्यांनी सोडलेले आहेत आणि त्याचा भरपूर फायदा या भरतणी टीमने घेतलेला आहे आणि त्यामुळे 89 धावांचं हे विशाल असं लक्ष या ठिकाणी ठेवण्यामध्ये यशस्वी झाले. कारण क्रिकेट हा प्रत्येक चेंडूचा खेळ असतो आणि प्रत्येक चेंडूला सन्मान द्यावा लागतो, आलेली कॅच घ्यावी लागते, आलेल्या चेंडूवरती रनआउट घ्यावा लागतो तरच आपण ती मॅच जिंकू शकतो. त्यांनी या पद्धतीने जी फिल्डिंग केली आणि मला वाटतं या फिल्डिंगच्या जोरावरती 20 ते 25 धावा एक्स्ट्रा ह्या मिळाल्या त्या भरतणी पूर्ण टीमला. निश्चितच मराठी सर आपण बघितलं तर एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही सूक्ष्म अभ्यास आमच्या संपूर्ण क्रीडारसिक वर्गांना आणि या मॅचचं विश्लेषण आपण केलं तर पूर्वार्धामध्ये ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटल्यात आणि ज्या ज्या खेळाडूने
ते मिळालेलं जीवनदान यशस्वीरित्या या ठिकाणी आतापर्यंत प्रदर्शन केलंय. सकाळपासून आम्ही पाहतोय की कॅचेस फार प्रमाणात सुटल्या गेल्यात. मॅचला सुरुवात करायची आहे 36 चेंडूमध्ये करण्यासाठी, जिंकण्यासाठी आणि ही मानाची अभिमानाची डोळकाम विभागीय प्रीमियर लीग पर्व पहिलं ट्रॉफी मिळवायची असेल तर ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जिंकावी लागेल. 90 धावा कराव्या लागतील दक्ष 11 बेस्ट स्टॉप आदिवली टीमला. 36 चेंडू आणि 90 धावा खूपच अवघड आणि महागडा असं मला वाटतं हे आव्हान असणार आहे. आणि हे अवघड जे केलं ते आपल्या फिल्डिंगमुळे आपण केलं. आपण सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे. बाळाची गरज लक्ष असावं, कर्तव्य दक्ष पद्धतीने इथपर्यंत पोहोचवावं, कारण तुम्ही केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. पंचांनी या ठिकाणी डोळ्यात तेल घालून हा सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे. नॅचरल असलेले हॉलिजन आपलं या ठिकाणी मला वाटतंय हस्ताकडे चाललेला आहे. पहिलं षटक घेऊन येणार आहे तो भरत आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकला आलेले आहेत ते गिरीश आणि नॉन स्ट्राईकला हर्षल. ही दोन सलामीची जोडी आलेली आहे ती आदिवली संघाकडून. गिरीश वेकंडे आणि हर्षल वेकंडे प्रारंभिक हे दोन्ही खेळाडू बघितले तर अंडर 25 मध्ये येतात आणि दोन्ही खेळाडू इतके चाणाक्ष आहेत, परंतु हा टार्गेट खूप मोठा आहे आणि या दोन्ही खेळाडूंना शेवटपर्यंत टिकावं लागेल. दिलीपजी साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. आमचे चोंडेगावचे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणार त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. मॅचला उद्या सुरुवात. पहिल्या चेंडूची आणि समीर शिंदे क्या बात आहे. फ्लाइंग या ठिकाणी कॅच पकडली गेली. उडता परिंदा जमिनीला अगदी या ठिकाणी झोकून ठेवून पूर्णपणे आपल्या टीमसाठी सगळ्यात मोठा मोहरा टिपला गेला. पहिल्या चेंडूवर फिरकीच्या जादूगरने मिळवली विकेट. गिरीश वेकंडे बॅक टू द पॅव्हिलियन विथ द 0 धावा. जर विचार केला तर ही तुलना जर आपण केली आदिवली टीम आणि भरत टीमची तर त्यांनी सुद्धा खूप चान्सेस दिले होते, परंतु या ठिकाणी भरतच्या टीमने हे चान्सेस ऍक्सेप्ट केले आणि ते ऍक्सेप्ट केल्यानंतर आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती जो स्ट्राईकचा फलंदाज आहे तो या ठिकाणी बाद झाला आणि बॅकफुटला ढकललाय ते आदिवली संघाला. मला वाटतं हा सामना 30 आणि 70च्या प्रेडिक्शन मध्ये झुकतो. आदिवली संघाकडे 30% आणि 70% पाहिलं तर आपल्याला भरतन टीम या आवळपाडा संघाकडे या सामना म्हणतोय. यानंतर मला वाटतंय फलंदाजी धुरा सांभाळला येणार राजा मॅन फ्रॉम बनाची वाडी. अतिशय स्फोटक असा फलंदाज आहे. अनेक सामने आपण या पंचक्रोशीमध्ये पाहिलेले आहेत की प्रत्येक चेंडू षटकाने चौकारासाठी खेळला जातोय. असा हा राजा भला स्ट्राईकला मात्र या ठिकाणी येत आहेत. आता या ठिकाणी मात्र बॅटला सुंदररित्या लेग साइड दिशेने कट करून दिलेला चेंडू जातो का सीमा पार आणि नक्कीच जाणार सीमा पार. या 4 धावाच्या मदतीने या ठिकाणी आदिवली संघाचं खातं खोललेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. डीजे एक थर्ड चेंडू तो राजा आणि मला वाटतं सगळं ऑफ कटर केलेला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 बाद 4. लेग कटर होता आणि लेफ्ट हँडर साठी हा चेंडू बाहेर गेल्यानंतर तो लेग कटर असतो आणि भरत हा उत्कृष्ट लेग कटर आहे. आणखीन एक लेग कटर पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. राजू भला खेळाडू अप्रतिमे परंतु गोलंदाज देखील तितकाच ताकदवान तितकाच अनुभवाची शिदोरी वाटत असताना आपल्या संघासाठी आज त्याने केलेली बॉलिंग कमालीची आहे. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी पाहतोय आपण भरत कडून आणि यॉर्कर टाकलेला चेंडू ऑफ साइडला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फिरकीच्या या जादूमध्ये मला वाटतंय राजाला काही समजत नाहीये की कशा पद्धतीने चेंडू टाकला जातोय, कारण अनेक महान खेळाडू आपण पाहिले. कालचा सामना आपण न्यूझीलंड वर्सेस भारत पाहिला तर अतिशय चांगला जो संघ न्यूझीलंड आहे, मात्र फिरकीच्या जादूपुढे तो संघ सुद्धा त्या ठिकाणी पराभूत झाला कमी टार्गेट असताना सुद्धा. आणि अशीच काही कामगिरी या ठिकाणी आदिवली संघ करताना आपण पाहतोय. शॉट ऑफ लेन मिड विकेट झोन मध्ये नरेश गायकर चेंडू पर्यंत पोहोचलेला नाहीये. गुड फिल्डिंग. एक मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट.
कंप्लीट आणि कंप्लीट झालेली आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळणार नाही. सरांनी जे स्पष्टीकरण आणि अॅनलाइज केलं कालच्या मॅच मध्ये, फिरकी आपल्याकडे कुलदीप यादव असेल, त्यानंतर अक्षर पटेल असेल, रवींद्र जडेजा असेल, तर हे जे बॉलर आहेत प्रामुख्याने आपण बघितलं आणि पाहिलं तर नौका असा आलेला इंडियन संघामध्ये. मला वाटतं बुमराची जागा ज्यांनी घेतली तो वरुण चक्रवर्ती, की ज्याची बॉलिंग कधी न्यूझीलंड संघाने केलेलीच नाहीये, तो त्या ठिकाणी आला. आणि असंच काहीसं मला वाटतं राजाने सुद्धा भरतची बॉलिंग आणि खेळलेली असेल नसेल, मात्र त्याचं अनालिसिस आपण करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने लेग कटर टाकला जातो आणि तो कशा पद्धतीने बॅटवर घ्यावा या दृष्टिकोनातून आपल्याला प्लॅन करावा लागेल, तरच आपण चांगले फटके या ठिकाणी खेळू शकता. बॉलिंग चांगली पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षकाची साथही चांगली पाहायला मिळाली. एक गडी बाद 6 अशी धावसंख्या आहे. गिरीश वेखंडे पर्यंत हर्षल वेखंडेवर आक्रमण. हर्षल वेखंडेलाही जबाबदारी सांभाळून आक्रमण करावे लागेल, कारण धावा जिंकण्यासाठी 90 म्हणजे इथून 84 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक राहिलेत फक्त आणि फक्त 30 मध्ये 84 म्हणजे डबल टिबलने हा स्कोअर चेस करायचंय. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्यदेवता जसा झाकला जातो आणि तदनंतर चेंडू बाहेर ट्रॅव्हल करत नसतो, बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचण्यामध्ये फार उशीर होतो. किंबहुना आम्ही आज 2 दिवसामध्ये पाहतोय एकदा की सूर्य अस्ताला गेल्यानंतर धावा काढणं कठीण झालं. तर खेळपट्टी ही काहीशी संत गतीने चालत असते आणि त्याचा फायदा मला वाटतं नक्कीच गोलंदाजाला होत असतो. थोडंसं लेग साईडला टोललेला चेंडू मात्र एकच धाव या ठिकाणी मिळते आणि या एका धावती सदा मानावं लागेल ते आदिवली संघाला. धावसंख्या झाली ती 1 बाद 7. बॅकअपला आपण दीपक गोष्टे यांना पाहतोय. दीपक गोष्टे काय बॅकअप देत आहेत, जबरदस्त खेळाडू आहेत. आपण राजाचा जर अभ्यास केला तर राजा सुद्धा आता चांगला असा गुणवाळ खेळाडू आहे. त्यांना चांगले असे उतरून षटकार चौकार मारावे लागतील तरच आपला संघ या ठिकाणी नक्की जिंकू शकतो. बॅकफुटला गेले, फक्त पंच केलाय, कव्हर मधून क्षेत्ररक्षक आले, एक मिळाली है. सिंगल डबल से कुछ होने वाला नहीं है क्योंकि यहाँ पे चौके छक्के लगाने होंगे. आपण जी गेलेली चुकी आहे ती आपल्यालाच या ठिकाणी भरून काढावी लागेल, कारण आपण जे गचाळाचं क्षेत्ररक्षण केलं त्याच्यात बदलत आपण पाहतोय की 89 धावांचा धावांचा डोंगर जर आपण या ठिकाणी पाहिला तो आवळपाडा संघाने उभा केलेला आहे आणि त्याला साजेशी अशी कामगिरी आपल्याला करावी लागेल तरच आपण हा सामना या ठिकाणी जिंकू शकता. 82 धावांची गरज आहे. द्वितीय षटक प्रगतीपथावर असताना नरेश गायकर बॉलिंग चांगली करतोय. शॉट आपले मिस टायमिंग झाला, समोर क्षेत्ररक्षक आले आणि कॅच ड्रॉप झाली. चेंडू हवेमध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. संध्याकाळच्या वातावरणाचा परिणाम इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ट्विस्ट अँड टर्न, ताकद लावावी लागणार आहे. टायमिंग प्लस ताकद लावावी लागेल, कारण बाउंड्री पर्यंत पोहोचवण्यासाठी वातावरण बदललंय. नक्कीच जसं इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच मध्ये आपण पाहिलं की वातावरण बदललं तसंच वातावरण या ठिकाणी बदललेलं आहे. ते टार्गेट काहीसं कमी होतं, छोटं होतं, मात्र हे जे टार्गेट आहे डोंगरा एवढा अवाढव्य आहे आणि त्यासाठीच आपल्याला चांगली अशी कामगिरी करावी लागेल. 10 झाल्या, 80ची गरज. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. रफ्तार, गती, वेग, अचूकता, भेदकता पडल्यानंतर स्किट होतोय आणि स्किट झाल्यानंतर चेंडू विकेट किपरचा वेध घेतोय. आला इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल वर आस्किंग रन रेट वाढत चाललाय. 80 धावांची गरज असेल आणि आपण बघितलं तर द्वितीय षटकामधील 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. यावेळेस मिस टायमिंग, पुन्हा हवेमध्ये गेलाय, लंघन, यश फार दूर होता. या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नेहमीच फंबल होत आहेत आणि नेहमीच कॅच घेण्यासाठी प्रयत्न काही या ठिकाणी होत नाहीये. त्यांना सुद्धा माहित आहे की आपल्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केलेला आहे. किती चांगली फलंदाजी केली तर धावा काढणं हे अशक्य बाब आहे. मात्र क्रिकेट आणि चित्तचा खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत आपण कुठलाही संघाचा अनालिसिस आपण कधी करू शकत नाहीये. हर्षल तर प्रयत्न करतोय आक्रमण करण्याचा, परंतु चेंडू सीमारेषेचा वेध घेत नाहीयेत. शॉट आपले मिड विकेट मारणे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे समीर शिंदे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये राजूला परतावा लागेल. राजू झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नक्कीच या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय तो आदिवली संघाला, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव आणि प्रत्येक कॅच ही महत्वाची असते. या ठिकाणी धावसंख्या झाली ती 2 बाद
या ठिकाणी तिसरे पंच आपण या ठिकाणी चेक करतायत की या ठिकाणी धावबाद कोण झालेला आहे, त्या अनुषंगाने या ठिकाणी निर्णय घेतला जातोय. या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणारे आमची पूर्ण वाशाळा टीम, टेक्निकल टीम, कॅमेरा आमची योगेची भोईर. या ठिकाणी धावबाद झाले तो राजू फला यांना पॅव्हलियन मध्ये परतावं लागेल. पंच निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मला वाटतं सुभाष उघडा. राजू फला यांची या ठिकाणी विकेट आहे आणि 1 धाव मिळालेली आहे आणि विकेट सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे ती बरदान टीमला, आवळपाडा संघाला. आता मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल आपल्याला. 24 चेंडू आणि 77 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. मी मगापासून का म्हणतो की 6 चेंडू मध्ये 6 षटकार सुद्धा लगावले जातात. आपण क्रिकेटच्या इतिहासामध्ये स्टोअर बोर्डला आपले फलंदाज युवराज सिंग यांनी लगावले होते आणि मला वाटतं त्याच पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी आदिवली संघाला करावी लागेल. ज्या साईडला चेंडू येईल त्याच साईडला आपल्याला टोलावं लागेल, कारण जर तुम्ही प्रत्येक चेंडू एक साईडला टोलवण्याचा प्रयत्न केला तर ही जी खेळपट्टी झालेली आहे, वातावरण पूर्ण डब झालेलं आहे. म्हणजे कालचं जसं वातावरण इंडिया वर्सेस न्यूझीलंड मध्ये होतं तसं डब झालेलं आहे. प्रत्येक चेंडू एक साईडला तुम्ही जाऊ शकत नाहीये. त्यामुळे स्ट्रेटला आपल्याला षटकार चौकार मारावे लागतील. प्रतिकूल परिस्थिती नसेल तर अनुकूल परिस्थिती बनवावी लागते. अनुकूल परिस्थिती निर्माण करायची असेल तर आज सर्वाधिक बेस्ट क्रिकेट खेळावं लागेल दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली टीमला. भरत भोईर आलाय, फिरकीचा जादूगर. यावेळेस सेट डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे, 6 धावा येतील. ठोकलाय सुभाष उघडाने षटकार. मी मगाशीच म्हणालो होतो की ज्या पद्धतीने इंडियाला येऊन मिचेल सॅटनरने ज्या पद्धतीने आपल्या जे फिरकी गोलंदाज आहेत त्यांचा जसा समाचार घेतला होता तसाच समाचार या ठिकाणी या गोलंदाजाला घ्यावं लागेल, कारण चेंडू या ठिकाणी लेग साईडला ट्रॅव्हल होत नाहीये. तो चेंडू आपल्याला या ठिकाणी संत खेळपट्टी झाल्या कारणाने स्टेट डायव्हर्स करून आपल्याला या ठिकाणी चौकार किंवा षटकार मारावे लागतील. सुभाष उघडा ही मॅच फिरू शकतो. शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय, फाईन जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. सुभाष उघडा आला आणि मॅचचे दालन देखील उघडं करून जातोय. आपल्या टीमसाठी सर्वाधिक महत्वपूर्ण चौकार, संघर्षमय चौकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक एक षटकानंतर आले चौकार. नक्कीच सुभाष उघडा यांच्या बरोबर मी अनेक वेळा खेळलेलो आहे आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्यांना पोकळेवाडी ठिकाणी हरवलं होतं. असा फलंदाज आहे की 6 चेंडू मध्ये 6 षटकार सुद्धा लावू शकतो. धडाकेबाज असा फलंदाज आहे, मात्र प्रत्येक चेंडू आपल्याला ज्या गतीने येईल त्या पद्धतीने मारावं लागतं. या ठिकाणी धावसंख्या झाली ते 2 बाद 23 झाल्या. 23 धावा धावसंख्या फलकावर 90 ची गरज आहे. 22 मध्ये 67 धावांची गरज. यावेळेस चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवलं. बॅकफूट वर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. 2 चेंडू बघितला तर एक बॅटच्या खाली म्हणजे अगदी बघितलं तर फ्लायटेट टाकला होता. दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि तिसरा चेंडू ऑफ स्टंपवर बाहेर कटर होता. या ठिकाणी भरतचा जर अभ्यास केला तर भरतला कळालं की 2 चेंडू हे फास्ट गतीने टाकल्यामुळे ते बॅटवरती आले. थोडासा संत गतीने टाकून बघावं आणि 2 चेंडू लगातार संत गतीने टाकल्यामुळे टर्न झाले आणि टर्न झाल्यामुळे तो टायमिंग जो फलंदाजाला पाहिजे असतो तो मिळत नसतो आणि त्यामुळे 2 चेंडू या ठिकाणी बीट झाला तो सुभाष उघडा मॅन फ्रॉम आदिवली. 20 मध्ये 67 धावा. प्रत्येक डॉट बॉलवर आस्किंग रन रेट इथे प्रचंड वाढणार आहे. इथे सुभाष उघडा या खेळाडूची क्षमता आम्ही बघितली. हा खेळाडू जर खेळला तर या 67 धावा तो करू शकतो, परंतु खेळण्यासाठी त्याला डॉट बॉल कमी आणि बाहेर पाठवावे लागतील चौकार आणि षटकारांसाठी. इथे लाईन आपण बघू शकतो ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल आणि फलंदाज सुद्धा या ठिकाणी फलंदाजाने विचार केलेला आहे की प्रत्येक चेंडू ऑफ साईडला निघतोय, त्यामुळे प्रत्येक चेंडू मला बॅटवर घ्यावा लागेल. मित्रांनो, क्रिकेट हा षटकार चौकारांचा खेळ नसून प्रत्येक रणाला महत्व असतं. तुम्ही जर या ठिकाणी 1-2-1-2 आणि एक चौकार षटकार अशा पद्धतीने जर खेळी केली तर नक्कीच आपण शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार सुद्धा मारू शकता. असा कॉन्फिडन्स आपण या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, तरच सामन्यामध्ये आपण या ठिकाणी शेवटपर्यंत राहू शकता. 66 धावांची गरज आहे. 20 मध्ये 66 धावा, 24 झाल्यात, 2 गडी बाद 24.
दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली टीमची. बागफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, लाईन ऑप्शनच्या अजून बाहेर टाकली आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात 65 ची गरज. नक्कीच भरत बोर यांनी मला वाटतं या ठिकाणी प्लॅन केलेला आहे की प्रत्येक चेंडू माझा ऑफ साईडला निघाला पाहिजे, जरी वाईट गेला तरी त्या ठिकाणी मी हा चेंडू कसा डॉट केला याचा मी विचार करतोय. आणि पुन्हा एकदा त्याच लेंथला टाकलेले हॅट्रिक व्हाईट, मला वाटतं 3 एक्स्ट्रा धावा मिळाल्या त्या मला वाटतं या आदिवली संघाला. आणि या एक्स्ट्रा 3 धावाच्या मतीने धावसंख्या झाली ती 2 बाद 26. गडी बाद 26. हा प्रेशर निर्माण केलाय सुभाष उघडाने, कारण जेव्हा षटकार चौकार मारला त्यावेळेस विचार मंथन करण्यास भाग पडला आणि परिणामी 3 एक्स्ट्रा धावा दिल्यात. हेलिकॉप्टर ऑन साइडला एक मिळाली. नरेश गायकर चेंडूवर लवकर वेगाने आले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव. वोट ऑफ फॅबुलस रनिंग, चांगली रनिंग विरुद्ध विकेट पाहायला मिळाली. डीप मध्ये होते मिड विकेटला, तिथून येईपर्यंत ही 2 धावा कंप्लीट केल्यात. नक्कीच मित्रांनो, मी मगाशीच म्हणालो की क्रिकेटचा सन्मान करा. क्रिकेटमध्ये 1 धावेला सुद्धा महत्व असतं, 2 धावेला सुद्धा महत्व असतं, जसं षटकार चौकाराला महत्व असतं. तुम्ही मॅच डीप मध्ये घेऊन जा तरच तुम्ही चान्सेस करू शकता की आम्ही मॅच जिंकू किंवा हरू. महेंद्रसिंग धोनी, भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी असे करण्यात आले की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जायचे आणि त्यानंतर फिनिश करायचे. त्याला वेल नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून नामोल्लेख केला जातो. ही मॅच करावी लागेल सुभाषला. यावेळेस टॅप केलाय ऑन साइडला, डीप मधून आला, यश आलेत. 1 मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. या ठिकाणी मला वाटतं प्रत्येक गोलंदाजी रणनीती ठरलेली असते की माझा चेंडू 1 धाव निघाला तरी चालेल, वाईट गेली तरी चालेल, मात्र आपण या चेंडूवर चटका चौकार या ठिकाणी जाता कामा नये. आणि तशीच कामगिरी या ठिकाणी भरत बोर यांनी केलेली आहे. चांगली अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे 2 षटकांमध्ये. आता मात्र 18 चेंडू आणि 61 धावा, कायचं 20च्या सरासरीने आपल्याला या ठिकाणी धावा जमा करायच्या आहेत. 20 मला वाटतं या जर आपण ग्राउंडचा अभ्यास केला तर हे बॅटिंग ग्राउंड आहे असं मला वाटतं या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण प्रत्येक चेंडू जर आपण टायमिंग केला तर चेंडू हा षटकार किंवा चौकार जात असतो. या ठिकाणी 18 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे ती आदिवली संघाला. प्रत्येक चेंडूमध्ये प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 20च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमा करावी लागतील तरच आपण या ठिकाणी सामन्यामध्ये राहू शकू. 18 मध्ये 61 धावा. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट स्कोर फॉर द चेसिंग. Daksh 11 best of Adivli team still right now 61 required of remaining of 18 balls. Now the climate has completely changed. यश फर्स्ट या ठिकाणी मारा करणारा या पुढच्या ओव्हरचा आणि सामना करणार ते किशोर आणि सुभाष उडा यांनी टोलवलेला चेंडू या ठिकाणी लेग साईडला जातोय. एकदा पूर्ण आणि मला वाटतं चेंडू जाईल सीमा पार. येतो हा BSNL चौकार. तर DBPL चौकार म्हणावा लागेल, कारण डोळखाम विभागीय प्रीमियर लीग चौकार हा महत्वपूर्ण चौकार आहे. नक्कीच या ठिकाणी मी काही नौका असल्या कारणाने तो शब्द माझ्या तोंडात हा घोळा नसल्या कारणाने हा BSNL चौकार असं मी म्हणालो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. 33 झालं. इथे लाईन चांगली आहे, गती आहे. टॉस झालाय, पडल्यानंतर बाउन्स होतोय, विकेट किपरचा वेध घेतोय, बॅकफुटवर जाऊन खेळण्यास भाग पाडलं गेलंय. सुभाष उघडाला एक चांगला चेंडू हाताळलाय. नक्कीच प्रत्येक चेंडू आपल्याला या ठिकाणी बॅटवर घ्यावं लागेल. 1-2 1-2 एक षटकार चौकार अशाच प्रकारे मॅच या ठिकाणी बनवावी लागेल तरच आपण या सामन्यामध्ये टिकू शकता. बॅटची एज आणि कॅच ड्रॉप केली आहे. भरत बोईरच्या हातामधून जंप करायला गेले आणि जंपिंग मध्ये टायमिंग चुकलं, हाताची मुवमेंट चुकली आणि फ्रॅक्शन विथ द सेकंड चेंडू रन आउट. पंच नाहीये ना, पंचांनी आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे. अच्छा ओके ओके. काहीच मला वाटतं गाईड करण्यासाठी नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी किशोर
आणि हा चेंडू जातोय का बाहेर आणि नक्की जाणार नाहीये. बघा मी मगाशीच म्हणालो होतो की आता खेळपट्टी सूर्यास्त जसं होतोय ती संत गतीने चाललेली आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडू हा बाहेर जाऊ शकत नाहीये. मात्र चांगला असा फलंदाज बाद झालेला आहे की मी मगाशी म्हणालो की प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकार मारण्यासाठी माहेर असतात ते हर्षल उघडा. मात्र त्यांची अशी सुंदरशी कॅच या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. या ठिकाणी धावसंख्या झाली ती 3 बाद. तीन बाद 33. जी टीम जिंकणार तिने लक्षात असू द्या, आज रात्री येऊन सगळं मैदान साफ करायचं आहे, सारवासारव करायची, मैदान सुशोभित करायचं आहे. व्हॉट टायमिंग आणि अतिशय चांगला असा फटका. मला वाटतं या ठिकाणी या दोन्ही इनिंगचा अभ्यास केला तर स्ट्रोक ऑफ द मला वाटतं या दिवसातला सुंदरसा फटका म्हणावा लागेल या फलंदाजाचा. आणि उपस्थिती राहिली नाही तर 5 रनाची पेनल्टी असेल, त्यामुळे उपस्थिती प्राथमिक आहे. आल्यानंतर संपूर्ण जबाबदारी सांभाळायची आहे. लक्षात असू दे आणि प्राइज मध्ये देखील कमतरता जाणवेल. तीन गडी बाद 37 अशी धावसंख्या. टॅप केला या ठिकाणी पाऊलच्या क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट फुटबॉल फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी आणि चेंडू गुड फिल्डिंग. डीप मधून येईपर्यंत 3 मिळतील. 1-1 2-2 3-3 4-4 धावा षटकार जरी येत नसतील परंतु पुरेपूर प्रयत्न. एक षटकार सुभाष उघडाचा आला होता, बाकी आतापर्यंत षटकार आले नाही कारण पहिल्या इनिंग मध्ये भरपूर षटकार आले होते. आणि खऱ्या अर्थाने जर प्रात्यक्षिकरण पाहिलं तर अवलपडा चांगली खेळले नो डाऊट, परंतु त्यांना निसर्गाने साथ दिली आणि आदिवली टीम खेळण्याचा प्रयत्न करते परंतु निसर्ग त्यांच्या विरोधात जातोय. हाच फरक इथे जाणवतोय. नक्कीच जर आपण विचार केला तर ह्या सामन्याची तुलना आपण इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅचची सुद्धा करू शकतो. कारण न्यूझीलंड संघ जिंकण्यासाठी खूपच मला वाटतंय पॉझिटिव्ह असं वातावरण होतं आणि त्या वातावरणाला साजेशी अशी कामगिरी त्यांना का करता आली नाही, कारण नंतर टर्न विकेट झालं आणि त्या टर्ननी अशी काही गफलत केली की न्यूझीलंडच्या सर्व फलंदाजांना त्या ठिकाणी ऑल आउट केला आणि त्या ठिकाणी भारत सामना जिंकला. 50 धाब्यांची गरज आहे, 40 झाल्यात आणि 2 षटकांमध्ये 50 म्हणजे 25च्या सरासरीने धावा बनवायच्यात. 5-5 षटकार मारावे लागतील. नक्कीच 5-5 षटकार सुद्धा लगावले जातात आपण पाहतोय. आणि टेनिस क्रिकेटमध्ये तर हे नेहमीच शक्य आहे की आपले सर्व फलंदाज हिटिंग करण्यासाठी माहेर असतात आणि तशाच प्रकारे कामगिरी या ठिकाणी आदिवली संघाला करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 25च्या सरासरीने धावा या ठिकाणी जमाव्या लागतील. गिव्ह अप करायचं नाही, अजून मॅच भरपूर बाकी आहे. मिस टायमिंग आहे, फ्लाय होतोय, नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. 1 मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव कंप्लीट झाली. 2 मिळाल्या. 48 धाब्यांची गरज, 11 मध्ये 48. अकरा चेंडू आणि 48 धावांची गरज ती आदिवली संघाला. आता प्रत्येक चेंडू त्यांना फुटबॉल पद्धतीने मारावं लागेल तरच आपण या ठिकाणी या सामन्यामध्ये जिंकू शकता. आणि या ठिकाणी मात्र या फलंदाजाने या चेंडूचा समाचार घेतला. चेंडू जातो सीमा पार. हा नक्की येतोय डोळखाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग षटकार. संकटे किती येऊ द्या, मी मारेल, मी मारणार आणि मारून दाखवणार. वातावरण बदललं तरी वातावरण बदलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे दाखवून देत असताना दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली संघाचा खेळाडू अरुण उघडा. या ठिकाणी आमचे आदरणीय मित्र रफिकजी शेख साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आयोजन कमिटीकडून रफिकभाई शेख यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय आहे तर त्यांची टीम इथे फायनलच्या रेसमध्ये पोहोचली. त्यामुळे ते छाती काढून या ठिकाणी दाखवतात की आमची संघ आता फायनल मध्ये खेळणार आहे. तर
आपली टीम ज्यावेळेस फायनलमध्ये पोहोचते त्यावेळेस होणारा आनंद हा दुग्ध शर्करा योग असतो. दोन्हीकडचे आज समर्थक या ठिकाणी पाहायला मिळतात. आदिवलीकरांचे समर्थक म्हणतात की अरुण उघडा इथून करून दाखवू शकतो. जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 46 झाल्या, 44 धाब्यांची गरज असेल. हो पुन्हा एकदा पुढे आले, सरसावले आणि लॉंग ऑफच्या डोक्यावर 6 धावा. वर शॉट. एकदम आपल्यातून फलंदाजी केली जाते. मला वाटतं या फलंदाजाने जे टेक्निकल बॅटिंग केलेली आहे की ज्या दिशेला हवा आहे त्या हवेचा झोत लक्षात घेऊन या ठिकाणी स्ट्रोक लावले जातात. ज्या खेळाडूने ज्या प्रेक्षकाने कॅच पकडली एका हातामध्ये त्यांनी या तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. लवकर धावत पळत या. बापूजी अधिकारी यांच्याकडनं 500 रुपये. त्यासाठी मला वाटतं बापूजी अधिकारी यांचं खूप खूप मला वाटतं आभार मानावेत. आणि जो प्रेक्षक येतोय त्याने डोक्याला हात लावला म्हणजे त्यालाही विश्वास बसत नाही की मला 500 मिळतील. या चेंडूवरती 500, या कॅच साठी 500. एका हातामध्ये कॅच पकडली आहे. चला धावत या. आदिवली संघाने कॅच सोडलं आणि डोक्याला हात लावलं आणि या मित्राने कॅच पकडली, डोक्याला हात लावून 500 रुपये मिळाले. किती योग मनाचा विचार करायची गोष्ट आहे की फळाची आणि सगळ्यात मोठी विकेट प्राप्त झाली. मला वाटतं ही मॅच ऑलमोस्ट इथे चित्र सुस्पष्ट झालं की आदिवलीकरांचा जो हुकमी एक्का होता तो तंबूच्या आशेला परतलाय. रफिकभाई शेख मी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते 500 रुपये आपण या बालकाला द्यायचा आहे, या खेळाडूला द्यायचा आहे. एक कॅच पकडली, मैदानाच्या आतमध्ये पकडून कॅच पकडताना देखील खेळाडूंना मिळत नाही. बाउंड्री लाईनच्या बाहेर घेऊन राहुल खंडवी बाबरवाडी यांनी सुंदरशी कॅच पकडून या ठिकाणी सर्वांचं मनोरंजन केल्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यासाठी पारितोषिक दिलेले आहे ते आदरणीय बापूजी अधिकारी यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार मानतो. 8 मध्ये 36, 8 चेंडू आणि 36 धावा. चला 6 षटकार या ठिकाणी मारायचं आहे त्या आदिवली संघाला. मित्रांनो क्रिकेट आणि चित्तेचा खेळ या ठिकाणी युवराज सिंगला आठवावा लागेल आणि त्याचाच पराक्रम या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. मी मगाशीच म्हणालो होतो की जेवढे बॉल तुम्ही डॉट खेळाल 1-2 जरी केलेले असते तरी या ठिकाणी आपल्याला इंडिंगला ते धाव या ठिकाणी फायदेशीर ठरले असत्या. आणि मारलेला चेंडू जाईल का सीमापार आणि नक्कीच जातोय या ठिकाणी. हा डोखान ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग षटकार. 7 मध्ये 30 ची गरज आहे. समीर शिंदेवर आक्रमण इतक्या जोराने केलंय, काय षटकार मारलेत. या वातावरणाला साजेसा खेळ जर केला असेल तर आदिवलीकरांच्या बॅट्समनांनी जबरदस्त क्रिकेट मी मानलं, त्यांना गिव्ह अप केलेलं नाहीये. 7 मध्ये 30. ओ कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहे आणि कॅच पकडली जाणार नाही. कॅच ड्रॉप झाली. चौकार. 4 धावा मिळतील. मॅच कठीण करून घेतली अवलपणा टीमने. मित्रांनो मी मगाशीच म्हणालो होतो क्रिकेट हा असा एक खेळ आहे. या खेळामध्ये प्रत्येक 1 धाव 2 धाव चौकार षटकार प्रत्येक चेंडूला महत्व असतं. मला वाटतंय जर आदिवली संघाने ते कॅचेस ड्रॉप केले नसत्या, जर रनआउट घेतले असते तर नक्कीच 20 धावा या ठिकाणी कमी झाले असते. कारण प्रत्येक चेंडू आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. क्रिकेटचा सन्मान कसा करावा लागतो आपण या सामन्याकडून या ठिकाणी शिकू शकतो. म्हणून प्रत्येक चेंडू आपण या ठिकाणी निहाळून ज्या पद्धतीने चेंडू गोलंदाज टाकत असतो त्याप्रमाणे सन्मान देण्याचं काम फलंदाजांनी जर केलं असतं तर नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये एवढ्या धावा आपल्याला आल्या नसत्या. 6 चेंडू आणि 6 मध्ये 26 करायचे. होती मॅच कुठे आणि आली कुठे. खतरनाक क्रिकेट. म्हणून तर म्हणतात क्रिकेट इज नोन फॉर अनसर्टन ग्लोरियस गेम ऑफ द वर्ल्ड. अनिश्चिततेने भरलेला काठोकाठ असा खेळ, त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. जो संघ मला वाटतं क्रिकेट हा टेम्परमेंटचा खेळ आहे. जो संघ तणाव झेलतो तोच संघ जिंकत असतो आणि हा तणाव झेलण्याचं काम इंडियन टीमला जे शिकवलं ते MS धोनी यांना, म्हणून त्यांना ग्रेट कॅप्टन असं म्हटलं जातं. काल जर टेम्परमेंट न्यूझीलंड संघाने ठेवला असता तर न्यूझीलंड संघ 100% जिंकला असता. आणि असंच टेम्परमेंट या ठिकाणी ठेवावं लागेल त्या आदिवली संघाला, कारण 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पंकज फोंडेकर ज्या गोलंदाजावर आज खऱ्या अर्थाने विश्वास दाखवलाय. 6 मध्ये 26 या धावा जर झाल्या तर इतिहास घडला जाईल.
दक्ष 11 आदिवासी टीम क्वालिफायर होऊ शकते 6 मध्ये 26 जर पूर्ण केल्या तर, नाहीतर धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपडा क्वालिफाय होऊ शकते जर 26 धावा त्यांनी वाचवल्या तर. आणि स्ट्राईकला तो ओपनिंग आलेला फलंदाज हर्षलला देखील आता आक्रमण करावं लागेल. वेळ आली आक्रमणाची. टीम मॅनेजर रवींद्र शिंदे भरपूर मेहनत घेत आहेत. हा चेंडू दहशत पाहायला मिळाली. पहिलाच बॅट बॉल आलाय. 6 मध्ये 25 करायचेत. मॅच संपलेली नाही कारण मी अजूनही मॅच जिंकलेलो नाहीये हे दाखवत असताना दक्ष 11 आदिवासी टीम या ठिकाणी हर्षल ओपनिंगला आलेला आहे. मी का ओपनिंगला आलेलो आहे हे हर्षलला या ठिकाणी दाखवावं लागेल कारण 6 चेंडू मध्ये 25 धावा लागतं जिंकण्यासाठी आदिवासी संघाला आणि ते काही अशक्य बाब नाहीये. मिस टायमिंग झाला आणि परत आले. स्ट्राईक कोणाकडे नाहीये तर अरुणकडे नसणार आहे. मला वाटतं प्रशांतकडे नसणार आहे. नवीन बॅटर येणार आणि एक खेळाडू गेला म्हणजे एक डॉट बॉल गेला. 5 मध्ये 25 व्हेरी डिफिकल्ट. भरत आला परत आणि भरतने या ठिकाणी कॅच घेऊन मला वाटतंय हा चेंडू निर्धाव काढलेला आहे आणि 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती धर्मवीर क्रिकेट टीम लक्षात असू द्या. दक्ष 11 आदिवासी टीम जर मॅच मध्ये 5 मध्ये 25 केल्या तर डोकाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन चौधरी अख्ख्या टीमला टी शर्ट स्पॉन्सरशिप. 5 मध्ये 25 झालं तर आदिवासी टीमला टी शर्ट स्पॉन्सरशिप मिळेल. 5 मध्ये 25 झालं तर, कारण आवलपाडा टीमला ऑलरेडी त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे त्यामुळे त्यांना मिळणार नाहीये या मॅच साठी. आणखीन एक आणि मला वाटतं ही मॅच इथे ऑलमोस्ट नाही 24 बाकी आहेत आणि प्रशांत आहे 4 मध्ये 4ही मारू शकतो इतकी क्षमता प्रशांतकडे आहे. ही कॅच ड्रॉप केली आहे की मॅच ड्रॉप केली आहे असंच म्हणणं वावगं ठरणार नाही जर 4 मारले. या ठिकाणी या गोलंदाजाने ही कॅच आहे ती हलक्यात घेतलेली आहे कारण स्ट्रायकर आलेला आहे तो अरुण प्रशांत आले. 4 मध्ये 4 प्रशांत मारू शकतो. He will, he can. Don't give up, my dear friend. 4 मध्ये 24. 4 मध्ये 24. ओ बॅटची एज आणि मॅच फिनिश. आता मात्र समीकरण बदललं. काय ज्या गोलंदाजावर आज खऱ्या अर्थाने विश्वास दाखवला त्यांनी वाचवलेला आहे. विकास भाई चौधरी साहेबांची टीम, प्रथमेश निमसेची टीम, खऱ्या अर्थाने आवलपाडा गावची टीम आणि धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप आवलपाडा ही टीम पाहायला मिळते. डोकाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित डोकाम विभागीय प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामधील दिवस क्रमांक 3 मधील सूत्र सुस्पष्ट झालेलं आहे. 3 मध्ये 24 धावा होणं अशक्य. परंतु जर एखादा 9 या ठिकाणी टाकला आणि जर त्याच्यावर षटकार मारला तर जो आनंद उत्साह समोरच्या टीम मध्ये आहे तो कधी मावळेल आपण सांगू शकत नाहीये. त्यामुळे क्रिकेटचा जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण कधी आनंद साजरा करायचा नाही. प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर आहे. नक्कीच जो प्रयत्न करणार तो यशस्वी होणार. चांगली बॉलिंग केली. फुलटॉस मिस टायमिंग झाला. झेल होऊ शकतो आणि आणखीन एक कॅच पकडली गेले. आता मात्र ही मॅच जिंकणं अशक्यच आहे कारण 2 मध्ये 24 होऊ शकत नाहीयेत. गोलंदाजांनी किमया केली आणि काय बॉलिंग केली आहे. 12व्या खेळाडूवर विश्वास होता. 12वा खेळाडू सांगत होता आम्हाला की ही मॅच आम्ही सर जिंकणार. आमचा गोलंदाज खूप चांगला आहे आणि गोलंदाजांनी कामगिरी देखील उल्लेखनीय केली आहे. जबरदस्त क्रिकेट आज धर्मवीर ग्रुप आवलपाडा. नक्कीच या ठिकाणी जे कोच आहेत मॅनेजमेंट आहेत आणि सर्व या टीमचे खूप खुश झालेले आहेत. त्यांना पूर्ण परिपूर्ण मला वाटतं टीमचा अभ्यास होता की आमची टीम या ठिकाणी जिंकणार आणि नक्कीच विजयाच्या दिशेने या ठिकाणी पराक्रम करतायत. आणि हा टाकलेला आपल्यातून फटका आणि व्हॉट अ कॅच. इट्स अ फॅब्युलस कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द इव्हिनिंग. हॅट्रिक मिळवलेली आहे. दुसरी हॅट्रिक.
यश चौधरी हॅट्रिक घेतलेली आहे. हॅलो, हा बोला ना. हो, पुस्तक दिलं तुमच्याकडे, साबळे सरांकडे दिलं पुस्तक. विकासभाई चौधरी साहेबांकडनं 500 रुपये हॅट्रिक साठी पंकज पोंडेकरला मिळालेली आहे. 500 रुपये. 1 मध्ये 24 धावा, 1 ट्रॉफी आज खऱ्या अर्थानं आवलपाडाकरांच्या नगरीमध्ये जाणार. विकासभाई चौधरी साहेब असतील, प्रथमेश निमसे असतील यांनी दाखवलेला विश्वास आणि खऱ्या अर्थानं रवी शिंदे टीम मॅनेजर आणि आणखीन एक विकेट. ओ माय गॉड, जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळत आहे आज. 1 हँडेडली मॅच जिंकून खरोखर आवलपाडाकरांनी सगळ्या डोकामकरांच्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. लीडर भरत भोईर काय क्रिकेट खेळला.